नमस्कार. मी तुम्हा सर्वांची लाडकी तनिष्का आणि तुमचं तनिष्का अँड सानी म्हणजेच की संदीप शिंदे 43-79 व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आपण खूप लोक असतो की लहान मुलांना, आमच्यासारख्या मुलांना पिझ्झा, बर्गर किंवा अशा अनहेल्दी गोष्टी खायला देतो. तुम्हाला माहीत नाही तर त्या किती शिळ्या असतात. म्हणा त्याच्या भाज्या खूप दिवसांनी कापलेल्या असतात. म्हणा मोमोजसुद्धा खूप अनहेल्दी असतात आणि त्याच्यात सोड्याचं प्रमाण जास्त असतं आणि ऑइलसुद्धा आणि पाल्म ऑइलसुद्धा. कधी कधी त्याच्यामध्ये पनीरसुद्धा फेक टाकलेलं जातं, पण ते आपली इतकं स्वादिष्ट लागतं की आपण मुलांना पण आणि स्वतःला पण ते खायला देतो. मला वाटतं की हे आपण मुलांना खायला नाही द्यायला पाहिजे. का सांगू का, जे ते आपल्याला स्वादिष्ट लागतंच ना, त्याच्या पटीने ते खूप आपल्या जीवासाठी धोकादायक आहे आपल्या. आणि नजरेत आपलं चांगलं दिसतं गोष्ट, पण त्या आतून कशा असतं हे माहीत नाही. आता तुम्ही पाहू शकता आमच्या इथे आंब्याची झाडं आहेत, म्हणा असे सीताफळीचं तिकडं झाड आहे, इकडे रामफळाचं आहे, सीताफळाचं झाड आहे, चिंच आहेत मस्तपैकी बघा, इथं चिंच आहेत, अननसाचं हे सगळं झाडे, वांगे आहेत. आम्ही शेतातलीच फळं खातो ताजी, असं नाही की म्हणजे विकत पण आणतो कधी लागतील तेव्हा. मिरच्या सगळे आमच्याकडं असं बघा. झेंडू आम्ही देवाला खायचे नसतं, पण देवासाठी खूप मस्त आहे. आणि जर असं तुम्ही केलं ना तर तुमची मुलं इतके हेल्दी बनतात, अभ्यासात हुशार बनतील. खूप मस्त म्हणजे टेक्निक आहे. आणि मुलं म्हणजे एकदम मस्त तंदुरुस्त राहतील. खूप लोकांना म्हणतं की काय नाही, त्यात पण भाज्याच असतात, पण त्या जितक्या भाज्या असतात ना त्याच प्रमाणात अनहेल्दी फूड्स म्हणजेच की इन्ग्रेडियंट्सचा सुद्धा वापर केला जातो. आणि आपण ते मुलांना अजिबात दिलेलं चांगलं नाही. का सांगू का, मुले जरी किती पण आपल्याकडे हट्ट करतात, आपण हट्ट पुरवतो, पण काही काही गोष्टींच्या ते बाहेरच हट्ट करतात. मग जर त्या गोष्टीला जर ते बाहेरच गेल्या ती तर हट्ट तो हट्ट असतो लहान मुलांचा आमच्यासारखा. पण किती ते फूड धोकादायक अनहेल्दी आहे ना, हे कोणी सांगू शकत नाही. एवढं सांगायचं होतं. धन्यवाद.